Good day, student. Now we are studying the methods of writing of sets. Methods of writing the sets. Before this, we studied the definition of set. Set is if we can definitely and clear decided the object of a given collection, then that collection is called a set. Now, how can we write the sets? Then there are two methods of writing the sets. One is listing method or roster method, and second is rule method or set builder form. Now we studied the first method, listing method or roster method. आपण पहिली मेथड बघणार आहोत, लिस्टिंग मेथड, और ज्याला रोस्टर मेथड असं म्हटलं जाते. नाउ इन दिस मेथड वी राइट ऑल दी एलिमेंट्स इन अ कर्ली ब्रॅकेट्स. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये जे एलिमेंट्स राईट डाऊन करायचे आहे, जे त्या सेटचे मेंबर्स राईट डाऊन करायचे आहे, ते मेंबर्स आपल्याला कर्ली ब्रॅकेट्समध्ये राईट डाऊन करायचे आहे. दिस इज कॉल्ड दी कर्ली ब्रॅकेट्स. ओके, दिस इज कर्ली ब्रॅकेट्स. each of these elements are written only once. means हे जे आपण एलिमेंट्स राईट डाऊन करतो, हे एलिमेंट्स फक्त एकदाच राईट डाऊन करायचे आहे. अँड these elements are separated by this commas. The order of this element is not necessary. या एलिमेंटचे जे ऑर्डर आहे, म्हणजे ते तुम्ही कसे राईट डाऊन करता, पहिले स्मॉल राईट डाऊन करता, नंतर ग्रेटर राईट डाऊन करता, हे काही महत्त्वाचं नाही याच्यामध्ये. अँड इफ दी एलिमेंट कम्स मोर दॅन वन्स, समजा एखादी एलिमेंट एकपेक्षा जास्त वेळा आला असेल, देन वी राईट दॅट एलिमेंट ओनली वन्स. आपल्याला तो एलिमेंट एकच वेळा राईट डाऊन करायचा आहे. किती वेळा राईट डाऊन करायचा आहे? एकच वेळा. फॉर एक्झाम्पल, आता याच्यामध्ये दी सेट ऑफ ऑड नंबर बिटवीन 1 and 10, म्हणजे आपण जो सेट घेणार आहोत तो ऑड नंबरचा सेट आहे. पण हे ऑड नंबर कसे आहेत? दीज ऑड नंबर आर बिटवीन 1 and 10. 1 and 10 मधले ऑड नंबर आहे. मग आपण सेट कशाने राईट डाऊन करतो? तर वी कॅन यूज दिस कॅपिटल लेटर फॉर रायटिंग दिस सेट्स. म्हणजे आपण हा कॅपिटल लेटर राईट डाऊन करणार आहोत. म्हणजे कॅपिटल ए घेतला सेटसाठी. आता याच्यामधले एलिमेंट आपल्याला राईट डाऊन करायचे, तर फर्स्ट ऑफ ऑल हे कर्ली ब्रॅकेट राईट डाऊन करायचे. आणि या कर्ली ब्रॅकेटमध्ये आता याचे एलिमेंट काय म्हणते? ऑड नंबर. आता 1 and 10 मधले ऑड नंबर कोणते कोणते आहे? 1 and 10 मधले ऑड नंबर आहे 3, 5, 7, 9. 1 and 10 मधले लिहायचे आहे, त्याच्यामुळं 1 घ्यायचा नाही. 1 नंतरचे ऑड नंबर आहे 3, 5, 7, 9. आता याला आपण 3, 5, 7, 9 राईट डाऊन करा, और 7, 3, 5, 9 राईट डाऊन करा. याला काही म्हणजे याच्यामध्ये कोणता डिफरन्स नाही आहे. एलिमेंट सेम येऊन राहिले 3, 5, 7, 9, 3, 5, 7, 9. ते त्याचा ऑर्डर काय महत्त्वाचा नाही. 7 फर्स्ट येते, 3 नंतर येते, 9 लास्ट येते, हे काय महत्त्वाचं नाही आहे याच्यामध्ये. ओके, देन सेकंड एक्झाम्पल पाहू. दी सेट ऑफ लेटर्स ऑफ दी वर्ड रिमेंबर. ठीक आहे. आता रिमेंबर हा जो वर्ड आहे, या रिमेंबरमध्ये जे अल्फाबेट्स किंवा जे लेटर्स येऊन राहिले, याचा सेट आपल्याला राईट डाऊन करायचा आहे. मग या अल्फाबेटमध्ये, या वर्डमध्ये कोणते कोणते अल्फाबेट येऊन राहिले? REMEMBER. कोणते येऊन राहिले? REMBEMBER. ठीक आहे, एवढे अल्फाबेट येऊन राहिले. आता या अल्फाबेटमध्ये आपला रूल कोणचा आहे? पहिले तर सेटसाठी आपण बी हे लेटर, कॅपिटल बी हे लेटर यूज केलं आहे. ओके,
त्यानंतर आपल्याला कर्ली ब्रॅकेट्स घ्यायचे आहे. हे 2 कर्ली ब्रॅकेट्स घेतले आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये REMBER हे लेटर येऊन आले. तर पहिले आर हा वर्ड घेतला, आर हा अल्फाबेट घेतला. आर हा 2 वेळा येऊन राहिला, इथे 2 टाइम्स येऊन राहिला आर, त्याला 1 एकच वेळा राईट डाऊन करायचा आहे, ओनली वन्स. ठीक आहे. ई हे लेटर 1 1 2 3 टाइम्स येऊन राहिला, याला पण 1 टाइम्स राईट डाऊन करायचा आहे. यम हे लेटर 1 2 टाइम्स येऊन राहिला, त्याला पण 1 टाइमच राईट डाऊन करायचा आहे. आणि बी हे लेटर 1 टाइम येऊन राहिला म्हणून 1 टाइम राईट डाऊन करायचा आहे. म्हणजे जरी नंबर किंवा लेटर्स जे एलिमेंट्स आहे ते रिपीट जरी झाले तर 1 टाइमच त्याला राईट डाऊन करायचं आहे. त्यानंतर सेकंड मेथड आहे रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. ठीक आहे. जे सेट राईट डाऊन करायचं आहे त्याचा सेकंड मेथड आहे रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. आता या मेथडमध्ये काय करायचं आहे, आपल्याला याच्यामध्ये लिस्ट नाही बनवायची आहे. जसे फर्स्ट लिस्टिंग मेथडमध्ये आपण लिस्ट राईट डाऊन केली होती, तर याच्यामध्ये आपल्याला लिस्ट राईट डाऊन नाही करायची आहे. ओके. देन वी हॅव टू यूज अ प्रॉपर्टी ऑफ दॅट व्हेरिएबल. आता त्याच्यामध्ये जे व्हेरिएबल दिले आहे, ठीक आहे, त्या व्हेरिएबलचे प्रॉपर्टी राईट डाऊन करायची आहे. आणि तो एक व्हेरिएबल घेऊन त्याच्यामध्ये एक व्हर्टिकल लाईन राईट डाऊन करायची आहे. ठीक आहे. जसा हा एक्स हा व्हेरिएबल यूज केला तर याच्यामध्ये व्हर्टिकल लाईन और याला कोलन म्हणते, दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज कोलन, याला यूज करायचे आहे. ठीक आहे. तर जसं आता याच्यामध्ये आणि या याच्यामध्ये त्या सेटची लिस्ट न बनवता त्याची प्रॉपर्टी राईट डाऊन करायची. काय राईट डाऊन करायच्या? प्रॉपर्टी. ओके. जसं आता वरचंच आपण एक्झाम्पल घेतलं, हेच दी सेट ऑफ ऑड नंबर बिटवीन 1 and 10. ठीक आहे. आता याच्यामध्ये याची प्रॉपर्टी काय? ऑड नंबर राईट डाऊन करायचे. हे सर्व काय 1 2 3 4 5 6 7 8 हे काय नॅचरल नंबर आहे. काय नॅचरल नंबर आहे. अँड देअरफॉर वी यूज दी व्हेरिएबल एक्स व्हेरिएबल. काय यूज केला आहे? एक्स व्हेरिएबल यूज केला आहे याच्यामध्ये. ओके. एक्स व्हेरिएबल नंतर व्हर्टिकल लाईन लिहायची. व्हर्टिकल लाईन लिहिल्यानंतर हे जे एलिमेंट्स आहे 1 2 3 4 5 6 7 8 10, तर याच्या बिटवीनमधले ऑड नंबर आहे, हे सर्व काय नॅचरल नंबर आहे. देअरफॉर एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. याची प्रॉपर्टी काय? एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. हे सर्व एलिमेंट्स नॅचरल नंबर आहे. एलिमेंटसाठी आपण एक्स व्हेरिएबल यूज केला आहे. एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, हे सर्व नॅचरल नंबर आहे. आणि हा एक्स कसा आहे? दिस एक्स इज बिटवीन 1 and 10. कसा आहे? 1 and 10. देअरफॉर एक्स इज ग्रेटर दॅन 1 and x is less than 10. म्हणजे x is greater than 1 and x is less than 10. ठीक आहे. आता याला रीड कसं करायचं आहे? देन वी रीड धिस ॲज सेट ए. सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स. सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 1 and 10. कसं रीड करायचं? सेट ए इज दी सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट, याला म्हणायचं सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 1 and 10. बिटवीन 1 and 10. त्यानंतर सेकंड आपण एक्झाम्पल बघितलं आहे. क्यू इज दी सेट ऑफ रॅशनल नंबर. क्यू इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर. आता याला राईट डाऊन करायचं आहे. आता रॅशनल नंबर कोणत्या फॉर्ममध्ये लिहितो? रॅशनल नंबर P/Q या फॉर्ममध्ये लिहित असतो. वी राईट रॅशनल नंबर ॲज P/Q. ठीक आहे. आता मग रॅशनल नंबरमध्ये P/Q काय असतात? तर P/Q आर दी इंटिजर्स. हे काय असतात? इंटिजर्स असतात. रॅशनल नंबरमधले जे P/Q फॉर्ममध्ये रॅशनल नंबर लिहितो त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स असतात ते एलिमेंट्स सर्व ते एलिमेंट्स इंटिजर्स असतात. आणि
त्याच्यामध्ये जो रॅशनल नंबरमध्ये जो क्यू असतो, क्यू इज नॉट इक्वल्स टू 0 पाहिजे. क्यू हा 0 नको, कारण की क्यू जर 0 केला तर हा फॉर्म पी बाय पी क्यू हा फॉर्म राहत नाही. 0 डिवायडेड बाय पी इज इक्वल टू 0. ओके, दॅट इज वाय क्यू इज नॉट 0. आता या रूल मेथडनी सेट बिल्डर फॉर्मने कसं राईट डाऊन करायचं आहे, तर क्यू इक्वल्स टू पी बाय क्यू. कोणता फॉर्म घेतला? पी बाय क्यू फॉर्म घेतला. ह्याच्यामध्ये आपण व्हेरिएबल कोणते यूज केले? पी अँड क्यू व्हेरिएबल यूज केले. पी बाय क्यू सच दॅट पी क्यू बिलॉंग्स टू इंटीजर. पी क्यू का पाहिजे आपल्याला? इंटीजर पाहिजे. अँड क्यू इज नॉट इक्वल्स टू 0, म्हणून इथे आपण क्यू इज नॉट इक्वल्स टू 0 लिहिला. आता याला रीडिंग कसं करायचं, तर क्यू इज अ सेट ऑफ ऑल नंबर्स इन द फॉर्म पी बाय क्यू, such that p and q are integers, where q is a non-zero number. ठीक आहे. त्यानंतर आता आपण थोडे एक्झाम्पल घेणार आहोत दोन्ही फॉर्ममधले. नाव स्टुडंट, we see that the method of writing the set. After that, now we take some example for writing the sets in rule method or set builder form, and in listing method or roster method. Then we take first example. A equals to, this example is in rule method. The example is that A equals to x such that x is a letter of the word division. म्हणजे आपण फर्स्ट जे एक्झाम्पल घेतला आहे, x such that x is a letter of the word division. आता या सेट एला आपल्याला लिस्टिंग मेथडमध्ये राईट डाऊन करायचं आहे. कशामध्ये? लिस्टिंग मेथडमध्ये राईट डाऊन करायचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला सेट ए मध्ये त्या वर्ड डिव्हिजनमधले जे लेटर्स, जे अल्फाबेट्स येऊन राहिले आहे, जे लेटर्स येऊन राहिले आहे, ते लेटर्स इथे राईट डाऊन करावे लागतात. दॅट इज द एलिमेंट ऑफ द सेट ए. आता याच्यामध्ये या वर्डमध्ये डिव्हिजनमध्ये आपल्याला DIVSON, ठीक आहे, काय दिसून कोणते अल्फाबेट इन DIVSON, कारण की आय हा रिपीट होऊन राहिला, तर आय हा वन टाइमच घ्यायचा आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला DIVSON हे झाले या सेट एचे एलिमेंट्स. देन सेकंड एक्झाम्पल आपण घेतलं याच्यामध्ये रूल मेथडमध्ये, सेट बी इक्वल्स टू वाय such that y is a number such that y square is equal to 9. म्हणजे आपल्याला y हा व्हेरिएबल घेतला, तर y कसा आहे? y इज अ नंबर such that y square is equal to 9. म्हणजे y चा स्क्वेअर केला तर आपल्याला 9 मिळालं पाहिजे. काय मिळालं पाहिजे? y चा स्क्वेअर 9. ठीक आहे, तर कोणकोणत्या नंबरचा स्क्वेअर 9 आहे? आपल्याला माहित आहे की -3चा जर स्क्वेअर केला तर 9 येते. ओके, आणि +3चा स्क्वेअर केला तो सुद्धा 9 येते. म्हणजे आपल्याला सेट बी मध्ये कोणते एलिमेंट मिळेल? -3 अँड +3. कशामध्ये? लिस्टिंग मेथडमध्ये. देन थर्ड एक्झाम्पल आपण घेतला याच्यामध्ये, सेट सी इक्वल्स टू झेड, व्हेरिएबल झेड सच दॅट झेड इज अ मल्टिपल ऑफ 5 अँड इज लेस दॅन 30. म्हणजे सेट सी मध्ये कोणते एलिमेंट घ्यायचे आहे? जे 5चे झेड कसा आहे, त्याच्यामध्ये झेड हा 5चा मल्टिपल आहे, 5चा मल्टिपल आहे आणि 30पेक्षा लहान आहे ते मल्टिपल. ठीक आहे, मग सी मध्ये 5चे मल्टिपल कोणते येईल? आता लिस्ट फॉर्म करायचे, लिस्ट तयार करायची. तर सी मध्ये 5 येईल, 5 1 जार 5, 5 2 जार 10, 5 3 जार 15, 5 4 जार 20, 5 5 जार 25.
आणि 5 6 30, तर लेस दॅन 30 घ्यायचे आहे, म्हणून आपल्याला 25 पर्यंत घ्यायचे आहे. ठीक आहे, कोणते घ्यावं लागेल? 25 पर्यंत. 5 10 15 25 हे नंबर याच्यामध्ये येणार आहे. देन हिअर आर सम मोर एक्झाम्पल्स. तर याच्यामध्ये आपण पुन्हा जास्तीचे एक्झाम्पल्स घेणार आहोत. जसा इथे लिस्टिंग मेथड आहे. जर ए सेट ए इक्वल्स टू 2 4 6 8 10 12 14 असे आपण सेट ए मधले एलिमेंट्स घेतले. आता हे सर्व एलिमेंट्स आपल्याला रूल मेथडमध्ये आपल्याला हा सेट राईट डाऊन करायचा आहे. तर आता हे 2 4 6 8 काय, हे इव्हन नंबर आहे, इव्हन नॅचरल नंबर आहे. तर फर्स्ट झालं, फर्स्ट प्रॉपर्टी झाली. सेकंड प्रॉपर्टी, दीज आर दी मल्टिपल ऑफ 2 लेस दॅन 50. बरोबर आहे, 2चे मल्टिपल आहे, पण कोणत्या नंबरपेक्षा बिलो आहे? 15पेक्षा बिलो आहे. मग आता इथे 2 प्रॉपर्ट्या आपण लिहू शकतो, म्हणजे तोच सेट आपण 2 प्रॉपर्ट्या यूज करून राईट डाऊन करू शकतो. जसा फर्स्ट सेट लिहिला आपण, सेट ए इक्वल्स टू एक्स इज अन इव्हन नॅचरल नंबर लेस दॅन 50. म्हणजे ते एक्स इज सच दॅट एक्स इज अन इव्हन नॅचरल नंबर लेस दॅन 50. म्हणजे याच्यामधले ए मधले जे एलिमेंट आहे हे इव्हन नॅचरल नंबर आहे, जे 15पेक्षा बिलो आहे. ठीक आहे, तो सेट आपण सेकंड मेथडनी असा राईट डाऊन करू शकतो. ए इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स इज अ मल्टिपल ऑफ 2 अँड इज लेस दॅन 50. म्हणजे ए मधलेच जे एलिमेंट्स आहे ते 2चे मल्टिपल आहे आणि 15पेक्षा बिलो आहे. अशा 2 टाईपनी तो एकच सेट आपण राईट डाऊन करू शकतो. ठीक आहे. देन सेकंड आपण घेतला आहे बी इक्वल्स टू 4 9 16. काय, बी इक्वल्स टू 4 9 16. ठीक आहे, तर हे काय याच्यामध्ये रूल मेथडमध्ये दिला आहे. काय दिला आहे? रूल मेथडमध्ये दिला आहे आपल्याला. एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर बिटवीन 1 to 20. म्हणजे बी मधले जे एलिमेंट्स आहे ते कसे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे बिटवीन 1 to 20, 1 to 20च्या मधले आहे. तर मग 1 to 20 मधले परफेक्ट स्क्वेअर नंबर कोणते येतात? तर 1 घ्यायचा नाही, 1 सोडला, 1 to 20च्या बिटवीन घ्यायचे. तर 1 नंतर 4 येते, त्यानंतर 9 येते आणि 16 येते. ओके, 9 येते आणि 16 येते. मग याला आपण लिस्ट मेथडमध्ये कसं लिहू? बी इक्वल्स टू 4 9 16. ओके. देन थर्ड एक्झाम्पल आपल्याला दिला आहे सी इक्वल्स टू AEIOU. आता AEIOU हे इंग्लिश जे अल्फाबेट आहे, AEIOU हे काय आहे? इंग्लिश अल्फाबेट आहे. त्या इंग्लिश अल्फाबेटमधले काय ते वेवेल्स आहे, यांना वेवेल्स म्हणतात. तर मग सी सेटले प्रॉपर्टी काय झाले, याच्यामध्ये आपल्याला इंग्लिश अल्फाबेटमधले वेवेल्स राईट डाऊन करायचे. मग ही प्रॉपर्टी कशी राईट डाऊन करायची आहे? सी इक्वल्स टू वाय सच दॅट वाय इज अ वोवेल इन इंग्लिश अल्फाबेट. कशी लिहू ही प्रॉपर्टी? वाय इज अ वेवेल इन इंग्लिश अल्फाबेट. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल दिलं आपल्याला सेट डी इक्वल्स टू वाय इज अ कलर इन दी रेनबो. आता डी मधले एलिमेंट कसे आहे? ते रेनबो मधले कलर्स आहे. तर रेनबो मधले किती कलर्स असतात? तर 7 कलर्स असतात. ठीक आहे, कोणते कोणते असतात? जसा रेड असतो, ऑरेंज असतो, येलो, ग्रीन, ब्ल्यू, इंडिगो आणि वायलेट हे कलर्स असतात. ज्याला सोप्या आपण याच्यामध्ये विबग्योर असं म्हणत असतो. विबग्योर म्हणजे व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. ओके, मग आता हे कलर्स डी मध्ये राईट डाऊन करायचे. एलिमेंट्स व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज, रेड. ओके. देन नेक्स्ट एक्झाम्पल आहे पी इक्वल्स टू एक्स सच दॅट एक्स इज अन इंटिजर अँड एक्स इज ग्रेटर दॅन -3 अँड लेस दॅन 3. आता या पी सेटमधले जे एक्झाम्पल आहे, तर पी सेटमधले जे एलिमेंट आहे ते एलिमेंट इंटिजर्स आहे. कसे आहे? इंटिजर्स आहे. आणि ते इंटिजर्स कसे आहे? -3 पेक्षा ग्रेटर आहे, मोठे आहे, आणि +3 पेक्षा लेस आहे, लहान आहे. मग -3 पेक्षा मोठे आणि +3 पेक्षा लहान कोणते इंटिजर आहे?
तर जसं -3 पेक्षा मोठा -2 आहे, -2 पेक्षा -1 आहे, -1 पेक्षा मोठा 0 आहे, 0 पेक्षा मोठा 1 आहे, 1 पेक्षा मोठा 2 आहे. ठीक आहे. तर एवढे एलिमेंट्स येतात. मग पी मध्ये आपण राईट डाऊन करणार आहोत. पी इक्वल्स टू -2 -1 0 1 आणि 2 हे एलिमेंट्स येतात. -3 आणि +3च्या बिटवीन इंटिजर्स. देन नेक्स्ट एक्झाम्पल आपल्याला m इक्वल्स टू 1 8 27 64 125. आता हे जे नंबर्स आपण जर केअरफुली बघितले तर 1 8 27 ते आपल्याला क्यूब्स दिसतात. 1चा क्यूब 1, 2चा क्यूब 8, 3चा क्यूब 27, 4चा 64 आणि 5चा क्यूब 125 अँड इनफायनाईट क्यूब्स. ओके. ह्याच्यात प्रॉपर्टी काही ना आपल्याला, तर हा 1 हा 1चा क्यूब आहे, 8 हा 2चा क्यूब आहे, 27 3चा क्यूब आहे. मग 1 2 3 4 हे काय नॅचरल नंबर आहे. काय नॅचरल नंबर म्हणजे इथे नॅचरल नंबरचे क्यूब्स राईट डाऊन केलेले आहे. मग याची प्रॉपर्टी लिहू आपण. m इक्वल्स टू a such that a is a cube of natural number. काय दिलाय? a is a cube of natural numbers. तर अशा पद्धतीनं आपण we see the examples write down in listing method and rule method. Now you have to solve the practice set 1.1. आता तुम्हाला काय सॉल्व करायचं आहे? प्रॅक्टिस सेट 1.1 तुम्हाला सॉल्व करायचा आहे. ओके. थँक्यू स्टुडंट्स.